राज्य शासन साहित्य संमेलनावर लाखो रुपये खर्च करत असताना मात्र ग्रामीण भागातील लेखक दुर्लक्षित झालाय। सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शंकर कवळे या मातंग समाजातील लेखकाला आज घरातील 2 वेळचे चूल पेटवण्यासाठी गवंडाच्या हाताखाली मजूर म्हणून राबावं लागते। जगाला माणुसकीची किंमत शिकवणाऱ्या या साहित्यिकाला मदतीची गरज आहे। कराड तालुक्यातील मरळी हे छोटे गाव, खंडोबाच्या पाली या गावापासून 3 किलोमीटर अंतरावर हे गाव वसले। या गावात शंकर दिनकर कवळे यांचा जन्म झाला। वडील दिनकर हे दोरखंड वाळायचं काम करत, तर आई शकुंतला शेतमजुरी करायची। 5 भाऊ 3 बहिणी असा मोठा परिवार, 1 गुंठा जमीन नाही। गरिबी 5वीला पुजलेली, पण शंकर यांना शिकायचं होतं। आर्थिक परिस्थितीची झगडत त्यांनी 12वी पर्यंत शिक्षण घेतलं आणि शेवटी परिस्थिती पुढे हार पत्करली। मोठ्या भावानं आणलेली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, बाबा कदम यांची पुस्तके ते डोंगरावर बसून वाचू लागले। पुढे हीच पुस्तकं त्यांच्या लेखणीला प्रेरणादायी ठरली। हुंडाविरोधी आरती, प्रेम कसं करावं सांगणारी अनुराग आणि ग्रामीण भागातील वास्तव सांगणारी बिजली या 3 कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या। माणुसकीचा मोठेपणा, खरा माणूस आणि बुद्धिमान बिरबल हे कथासंग्रह आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं चरित्र त्यांनी लिहिलं। माणुसकीचा मोठेपणा, खरा माणूस, बुद्धिमान बिरबल हे 3 कथासंग्रह आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे चरित्र अशी 7 पुस्तकं लिहिली। ते मोलमजुरीच करतो, रानातील कामं, गवंड्याच्या हाताखाली कामं करत अशी कामं करतो, मिळेल ती कामं। आणि शासनाकडून काय अजून कुठलीच मदत मिळालेली नाही। काय एक कमीत कमी उदरनिर्वाहापुरती तर शासनाकडून मदत मिळाली तर लिखाण करण्यास मला वाव मिळेल। शंकर कवळे आज 10 बाय 10च्या खोलीत राहतात। पत्नी पूनम दुसऱ्याच्या शेतात मजुरी करतात। मुलगी कादंबरी 7वीत शिकते, तर मुलगा विश्वम 1.5 वर्षांचा आहे। आजारी मुलीला दवाखान्यात नेण्यासाठी पुरेसे पैसे या लेखकाकडे नाहीयेत। अजून खूप लिहायचंय, पण सर्व वेळ पोटापाण्यासाठी धडपडीत जातोय असं शंकर कवळे सांगतात। सध्या आमची परिस्थिती म्हणजे मजुरी केल्याशिवाय घरातली चूल पेटत नाही, त्यामुळे लिखाण करण्याकडे दुर्लक्ष होतं। लिखाण करायला एवढा वाव मिळत नाही। शासनाच्या अजून कुठलीही मदत मिळालेली नाही शासनाकडून। मानधनासाठी 10 वर्षापूर्वापासून प्रयत्न करतोय, परंतु ती 50 वर्षाची वयाची अट सांगितली जाते। मग 50 वर्षाच्या पुढे लिखाण किती करायचं, ती लिखाणाची उर्मी निघून जाईल। पाठ्यपुस्तकात धडा घेतलाय, ते वर्षाला 200 रुपये सांगितलंय, ते एका दिवसाला 300 रुपये हजेरी कमवून आणली तर आठवडाभर, ते पण रोज काम नसतंय। 8-15 दिवसातनं काम असेल तेवढे दिवस 4 दिवस करायचं, 15 दिवस घरी थांबायचं। 100 रुपये हजेरीनं भांगलाय जायचं। लेखक असून लाज न बाळगता भांगलायला पालीपर्यंत येतात संघ। कवळे यांच्या माणुसकीतील मोठेपण या कथासंग्रहातील लेख 7वीच्या पाठ्यपुस्तकात आहे। सरकारनं अशा गरीब लेखकाला मदत करावी अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करतात। आमचा हा हिरा या शासनानं चमकवलं पाहिजे। शासनानं दुर्लक्ष केलं। आज हा माणूस मोलमजुरी करून, गवंडी काम करून, 2 मुलं आहेत, प्रपंच आहे त्याचा, एका खोलीमध्ये तो राहत आहे, तर त्याला शासनानं काय केलं पाहिजे, ते दखल घेतली पाहिजे। या साहित्यिक हिऱ्याची लेखणी पुन्हा परजण्यासाठी सरकार, समाजसेवी संघटना आणि वाचकांकडून आर्थिक मदतीचा हात मिळण्याची गरज आहे। साहित्य संमेलनावर शासन लाखो रुपयाची उधळपट्टी करत असताना ग्रामीण लेखकांच्याकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसतंय। मात्र सातारा जिल्ह्यातील मरळी येथील या लेखकाला न्याय मिळणार का, हा खरा प्रश्न आहे। कॅमेरा पर्सन सागरसह विकास भोसले, झी मीडिया, सातारा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।